गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पुणे पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे आणि या बंदोबस्तासंदर्भात माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आहेत. सर, काय नेमकं बंदोबस्त कशा पद्धतीने पुण्यात असणार आहे? कारण ज्या पद्धतीने गुन्हेगारींच्या घटना सातत्याने वाढत आहेत पुण्यामध्ये, या सगळ्या पार्श्वभूमीवर या 10 दिवसात नेमका कसा बंदोबस्त असणार आहे? गणपती उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पोलीस दलांकडून लावण्यात आलेले आहे. गणेश मंडळांसोबत, गणेश भक्तांसोबत मोठ्या प्रमाणात बैठक आमचे वैयक्तिकरित्याने आणि आमचे सर्व प्रभारी अधिकारीचे स्तरावर पण बैठक झालेली आहे. चांगली समन्वय आहे. क्राऊड कंट्रोलचे विषय असतील, ट्रॅफिक रेग्युलेशनचे विषय असतील, महिलांचे मंगळसूत्रचे चोरीचे असतील, पिक पॉकेटिंगचे असतील, मोबाईल चोरीचे असतील, मिसिंग मुलींचे असतील, अशा सर्व गोष्टीवर विचार करून बंदोबस्त लावण्यात आलेले आहे. मदत केंद्र 22 ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे, जिथे पोलीस स्टेशनचे, क्राईम ब्रांचचे, स्पेशल ब्रांचचे, दामिनी पथक अशा प्रकारचे तिथे बंदोबस्त नेमण्यात आलेले आहे. कोणत्याही प्रकारचे अतिरेकी इश्यूज येणार नाही त्याबद्दल मोठ्या प्रमाणात अँटी सबटाज चेक, QRT टीम्स, मेटल डिटेक्टर्स इत्यादी लावण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आलेली आहे. चांगली समन्वय मंडळांसोबत आहे. पोलीस दल अत्यंत चांगल्या रीतीने बंदोबस्त करण्यासाठी पूर्णपणे तयारीत आहे. सर, यंदा या सगळ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दारूबंदीचा निर्णय तो महत्वाचा असणार आहे की दारूची दुकानं आहेत ती 3 दिवस बंद असणार आहे. तर सोबतच जो नव्यानं यावर्षी जो प्रस्ताव दिलेला आहे तो नेमका प्रस्ताव काय असणार? 3 दिवसाची 7 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीखचे ऑलरेडी ड्राय डेचे आदेश निर्गमित करण्यात आलेली आहे. फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलीस स्टेशन हद्दीत जे गणपती उत्सवमध्ये एक कोर एरिया म्हणून अत्यंत मोठ्या प्रमाणात भाविक येतात, महिला येते, सिनियर सिटीजन्स येते, तिथे पब्लिक पीस अँड ऑर्डरचे निमित्ताने या परिसरात पूर्ण 10 दिवस 7 तारीख ते 17-18 तारीखपर्यंत मिरवणूक संपेपर्यंत ड्राय डे व्हावी अशा प्रकारचे प्रस्ताव आम्ही संबंधित विभागाकडे पाठवलेले आहे. ते तिथे विचाराधीन आहे. दर्शनाच्या ज्या पद्धतीने गणेश मंडळाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात, या वेळेसंदर्भात सुद्धा काही विचार केला जातोय? कारण काही दिवस वेळ वाढवण्याचा सुद्धा असं बरोबर आहे. वेळ यावर्षी 6 दिवस 12 तारीख पासून 17 तारीख पर्यंत 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरची परवानगी देण्यात आलेली आहे. इतर दिवस 7 ते 11 तारीख पर्यंत 10 वाजताची वेळ आहे. इतर दिवस 12 वाजेपर्यंतची वेळ आहे. तोपर्यंत लाऊडस्पीकर आणि आवाज होऊ शकते. त्याचे नंतर त्याच्यावर बंदी राहील. ते सर्व गणेश मंडळांनी त्याचे कोटरकोटपणे पालन करण्याची आश्वासन आम्हाला दिलेली आहे. 12 ते 17 पर्यंत 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर चालू राहणार. बरोबर. दुसरं एक की सर, या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यात ज्या पद्धतीने घटना सातत्याने घडताना दिसत आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय नेमकी खबरदारी? खरी गोष्टी आहे की आता 3-4 दिवसापूर्वी जे घटना घडली ते अत्यंत संवेदनशील घटना होती. जरी ते कौटुंबिक वादामुळे ते घटना सुरू झाली, तरी पण हे कौटुंबिक सदस्यांनी क्रिमिनल अँटेसिडेंट्स असणारे लोकांचे मदत या एक्झिक्युशनसाठी केली. याचे गंभीर दखल पोलीस दलांकडून घेण्यात आलेली आहे. MCOC ऍक्ट अंतर्गत कारवाई ह्या आरोपी विरुद्ध करण्यात येत आहे. सगळे आरोपी या प्रकरणात अटक करण्यात आलेले आहे. क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये जे लोक सहभागी होते त्यांना अटक करण्यात आलेले आहे. आरोपींना घटना केल्यानंतर ज्या लोकांशी संपर्कात होते त्यांना हार्बरिंग ऑफेंडर म्हणून त्यांचे विरुद्ध पण कारवाई करण्यात येणार आहे. आणि शहरात अशा प्रकारचे क्रिमिनल एलिमेंट्सची 756 लोकांची यादी पोलीस दलांनी तयार केलेली आहे आणि यांचे विरुद्ध अत्यंत कडक पावले पोलीस दलांकडून उचलण्याची ऑलरेडी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. पण सर, ज्या पद्धतीने घटना होताना दिसतात यामध्ये सातत्याने कोयता वापरला जातोय. अर्थात कोयता हा सहजरित्या या सगळ्या आरोपींना, गुन्हेगारांना उपलब्ध होताना दिसतोय. त्या संदर्भात काही विचार सुरू आहे का? निर्बंध शार्प एज्ड वेपनचे जे वापर काही प्रकरणात झालेली आहे त्याचे सोर्स ट्रेस करून त्याचे विरुद्ध पण कारवाई जेणेकरून अशा प्रकारचे शार्प वेपन्सचे सप्लाय चेनला ब्रेक करता येईल त्याबद्दल पोलीस दलांकडून प्रयत्न सुरू आहे. दुसरं की अल्पवयीन आरोपी या सगळ्या गुन्ह्यांमध्ये दिसून येत आहेत की ज्या ठिकाणी हत्या झालेली, खून ज्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये अल्पवयीन आरोपी दिसून येत आहेत. या संदर्भात पोलीस स्तरावरती काही विचार सुरू आहे किंवा? बरोबर आहे. अल्पवयीन मुले पण जे या प्रकरणात अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्यामध्ये सामील आहेत त्यांचे पण मॅनेजमेंट म्हणजे त्यांच्याकडून अशा प्रकारचे गुन्हा होणार नाही आणि ते रिफॉर्म होणार
यासाठी पण प्रयत्न सुरू आहे. धन्यवाद सर. तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार होते. या संपूर्ण 10 दिवसात गणेशोत्सवाच्या काळात नेमका कसा बंदोबस्त असणार या संदर्भातला आढावा किंवा या संदर्भातली माहिती स्वतः पोलीस आयुक्तांनी दिली. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.